नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 16, 17, 18 ऑक्टोबर 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा जोर तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर असून काही भागात पावसाचा जोर कमी देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ हे 16 आणि 17 ऑक्टोबर 2024 या तारखेला भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकणार असून त्यामुळे साहजिकच दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 16, 17, 18 ऑक्टोबर 2024 या तारखेचा महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे तामिळनाडूच्या दक्षिण आणि केरळच्या दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तेलंगणाच्या आणि कर्नाटक राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील, जसे बेंगळुरू, वेल्लोर, चेन्नई, नेल्लोर आसपासचा परिसर अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल। कर्नाटक, गोवा राज्यातही बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, विजयवाडा, भुवनेश्वर मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही परिसर या भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, अलोणा, बेडशी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटूर, गोंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, साईगाव, कास्टोडॉक, तिक्सा, अलगोटे, बिचोलियम, अंजुनियम, पारसेम, मापासा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच कर्नाटक राज्याचा परिसर बघितला असता बेळगाव, बाची, धामणे, राणाकोंडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागामध्ये कडेगाव, पटेगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। महापण, कुडल, मालवण, वैगणी, पोईपकासल, कणकवलेले बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागातही तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। पश्चिम भागामध्ये खारीपटण, गगनबावडा, राजापुरे पटण जोरदार पावसाचा अंदाज राहील। लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा मलकापूर, कोकरूड, परोळा, संगळू, किनीकोडाली, ज्योतिबील, कोल्हापूर इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। इस्पुर्ली, कागल, सल्लगा, चिकोडी, बिद्री, मुरगुड, निपाणी, गारगोटीला तुफान पावसाचा अंदाज आहे। अजरा, नेसरी, अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे कुरणवाडी, संकेश्वरा, चिकोडी, रायबाग, हिडकल, देवणकाठीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। सल्लगा, शिरगोपी, कोडाची, मंगसोळी, इचलकरंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सांगली, मालगाव, देसिंग, नागज, कोची, रामपूर, पोलूस, आष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळगाठी, किरंगी, आडाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर, कानामडी, दागलपूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रामपूर, पलूस, इस्लामपूर तसेच मेढा, उडाले तुफान पावसाचा अंदाज आहे। विटा, कराड, कडेगाव, उमराज, मायानी, वडोज, रहिमतपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा, कोरेगावला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। निंदाल, देवाडी, बराड, शिंगणापूर मध्यम पावसाचा अंदाज राहील। मोल, देवरा, नांदल, फलटण, लाटे, बारामती, खंडाळा, वाई, बोर, शिरवळ मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, आरळ, अरवाडे, माखनजन तुफान पावसाचा अंदाज आहे। हेडवी, गुहागर, मार्गाव, तांबे, दहागाव, दापोली, लोटे, चिपळूण मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वसटपोट, सागदवले जोरदार पावसाचा अंदाज आहे। घोगरे, पोलादपूर, महाडवर्धन, गोरेगाव, मंदनघर, कलसीत, पाचवंडी, दिवेघर, गोरेगावला तुफान पावसाचा अंदाज राहील।
आणि तसेच राऊडीवाई, खंडाळा, बोर, शिरवळ, खेटवले मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। लोणार, नांदल, बराड, शिंगणापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे बारामती, लुसंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील। इंदापूर, खोंडे, सेल्सिअस, बिगवन जोरदार पावसाचा अंदाज आहे। परंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुरुरवाडी, अरणगाव, अंगार, शेतपल, करकम, बेमले, टिंबोर्णी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अकलूज, माळशिरस, बालवाणी, पंढरपूर, खर्डी, दिघाची, आटपाडी, चिंके, म्हसवड इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। मंगळवेढा, मारवाडे मध्यम स्वरूपात राहील। कुरुळ, बिलाटी, सोलापूर, मंगळोळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट जोरदार पावसाचा अंदाज राहील। वटकरी, अलोर, तुगाव, उज्जैन, घोटाला, नलदुर्ग, होटीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन, कर्जत, कुलधरण तसेच पडीगाव, दौंडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। पिटकेवाडी, मिरजगाव, जामखेड, गाडाश्रीला मध्यम स्वरूपात राहील। अंबळनेरला मध्यम स्वरूपात राहील। अहिल्यानगर, कोटगाव, राळेगाव, सुरेगाव, पारणे, सुपे, टाकेटोकेश्वर, आलेआणे, आळकोटी, नारायणगाव, मज्जुन्नर, ओतूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। धनगरवाडी, शिरोळ, महाका, अमरापूर इथे हलका पाऊस राहील। बगूर, पातळीला मध्यम स्वरूपात राहील। ओडलबडवा, पन्हास, निवासा, तैगावणे, श्रामपूर, तालिकावन, शेड्डी, बुलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे मध, जुन्नर, ओतूर, गरवाडी, कारगाव, नारायणगाव, आल्याने, टाकेडोकेश्वर, अलकोटी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। वाडा, मनसरला मध्यम स्वरूपात राहील। कवठे, पाबल, मलटण, शिरूर, मठ, नार्वे, बोरी, भांबर्डे, राऊ, कडेगाव, दौंड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि दायरी, पुणे, लोणी, कालबोर, सुसगाव, पुनावले, चाकण, शिंदे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये व्याले, लवासा, साजगिटे, शिरगाव, कळवण, आंबे मध्यम स्वरूपात राहील। टाला, इंदापूरले जोरदार पावसाचा अंदाज आहे। रोहा, नागोठाणा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेण, पेंचारी, शिरोळ, कसमतले जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील। कर्जत, कुसद, पेठ, नरेल मध्यम स्वरूपात राहील। मुंबई, उरण, नवी मुंबई, पनवेललाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। बदलापूर, मुरबाड, शिवाले, वैशाखरे, आंबेगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। ठाणे, कल्याणमली, खडवाली, मिराबांदर, ओमवाडी, वसई-विरार इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। उंबरपाडा, पेलविक, शेनवा, कोटाले, खर्डी, वैशाला मध्यम स्वरूपात राहील। कोटमाल, वाडा तसेच कुडण, मान्नर, पालघर, विसर, वाणेगाव, कासाकरोड मध्यम पावसाचा अंदाज आहे। इगतपुरी, उनगाव, वाडीवारे, जव्हार, मोकाडा, त्र्यंबक, लाडा, चर्चल, शेवगाव हलका पाऊस राहील। नाशिक जिल्ह्याकडे राजूर, अकोला, संगमनेर, नांदूर, शिंगोटे, आश्वी मध्यम स्वरूपात राहील। तिरडे, डुबरे, पांडुर्ली, सिन्नर, निमगाव, शिन्नर, वावी इकडे हलका मध्यम राहील। नाशिक, देवळी, नागपूर, मालसाखळी, लसलगाव, पाटोदा, झोपूल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच कोपरगाव, शेडी, पुलतांबा इकडे हलका मध्यम राहील। कुसमाडी, मामदापूर, नांदगाव तसेच मालगाव, नांद्राणे आणि कळवण, ओझर, पणी, डोडांबे, चांदवड हलका पाऊस या भागात राहील। मालेगाव, अंजम, चिंचवे आणि सटना, औटी, ताराबरले हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। अंजाले, कुसुंबे, चिंचवड, साक्री, बॅट, नंदुरबार जिल्ह्याकडे हलका पाऊस राहील। नागपूर, अमली, कोकसाने, टोमकाई, टिटाणे, देवी, दोसाने, रानाला, खरपली, शहादा, तलोडा, अक्कलकोळा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याकडे वाडीबिके, सांगवी, सुले, शिरपूर, सिंदखेडा, जैतपूर, गोडीसाले, जालोड हलका पाऊस धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। कापडणे, नवारी, अंजंग, आरवी, बोकुड, अंचाले, कुसुंबे हलक्या पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, ओवाड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर, वाजेपूरला हलका राहील। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगरला हलका पाऊस राहील। धरणगाव, एरंडाल, परोळा हलका पाऊस राहील। पडगाव, पाचरा, पाऊस, जामनेर या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव, साईगव्हाण, अंबाला, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, विरामगाव हलका पाऊस राहील। रुपाळ, बैजापूर, गंगापूरला हलका राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, संसी, पिंपरी, काचोड, पाचोड, बिडकीन, लिंबेजळगाव, गंगापूरला हलका पाऊस राहील। धाकेपाल, पैठण, भक्तापूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। अमरापूर, हंसापूर, बालमटकली हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळुराम, चिकोछोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, उलापांगडी हलका पाऊस राहील। जालना, बदनापूर, देऊळगाव, राजा, जाफराबाद, सम्राटनगर, अनवा, जंटा हलक्या सरींचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूर, बालमटाकली जोरदार स्वरूपात राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसर, सोनपेठला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। यलम, चौसाला, पाटोदा, जामखेड, पातुरकाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। धारोळ, केज, परळे, अंबेजोगाई, घाटनांद्रा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेडबूम, पातुरकाडा
इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। एडशीपेठ, कामेगाव, बेमलेला जोरदार स्वरूपात राहील। वेरबंग, पाणेगाव, बार्शी, तुळजापूर, वडोला, तांदवाडी, नळदुर्ग, होटी, मुष्टीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे बाटंजी, किल्लाने, निलंगणा, खिंतोट, औसा, पहाडा, कोण, गाटेगाव, लातूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। रेणापूर, लातूर रोड, अहमदपूर मध्यम स्वरूपात राहील। बोकरा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि जळकोट, वडमुजुक, रावणकोला, देगलूर, रुद्र, हाणेगाव, जाकाल हलका पाऊस राहील। उदगीर, मोरकी, शुरंतपाल, खिंतोट तसेच औरछा, जनी, हलसी, भालकी, बीदर, बेलुरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच घोटाला, उमरगा, तुगाव, रुद्रवाडी इकडे हलका पाऊस राहील आणि नांदेड वगळा या जिल्ह्याकडे देगलूर, रुद्र आणि तसेच परभणी, कवठा इकडे हलका राहील। परभणी इकडे कंधार, लोहा, वजूक, गंगाखेड, पालम मध्यम स्वरूपात राहील। परभणी, पूर्णा इकडे हलका राहील। जरी, बोरी, जिंतूर, माटा, सेलू, आष्टी इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। पाथरी आणि सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड वगळा, मुखेड, भोकर, तमसा, बसमत हलक्या पावसाचा अंदाज आहे। हिमायतनगर, चिमाणी, जेवली, ढाकणी, मोरसुंदी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इंदापूर, मागाव, मावळे हलका पाऊस राहील आणि तसेच वाशिम जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, परतूर, मडसूल, मंगळुपी, करचनाखेडा हलका पाऊस या भागात राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी, मेहकरलाई हलका पाऊस राहील। घाटबोरी, कुतनापूर, चिखली, केलवड, बुलढाणा हलक्या सरींचा अंदाज आहे। खामगाव, शेवगाव, दासराखेड, अदल, बुद्रुक, जळगाव, चौमत हलका पाऊस राहील। अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा अकोट, हिरवाखेड, तेलरा, पलसी, जळगाव, जमात, अंधोणा, पातोडा हलका पाऊस राहील। अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव त्या ढगाळ स्थित राहील आणि तसेच अमरावती जिल्ह्याकडे मंगळपी, करचनाखेडा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। नागपूर आणि भंडारा, गोंदिया इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन सोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।